नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. शासनानं मागासवर्गीयाच्या जातीय उपवर्गीकरणाची एक टूम काढली आहे. अ, ब, क, ड असं 4 ह्याच्यात वर्गीकरण करण्याचा शासनाचा इरादा आहे आणि ही जी टूम शासनानं काढली आहे त्या टूमच्या समर्थनार्थ पण मोर्चे निघत आहेत आणि विरोधात पण मोर्चे निघत आहेत असं सध्याचं राज्यातलं चित्र आहे. आज धाराशिव शहरात मागासवर्गीय जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोठा मोर्चा निघाला होता. शहरातील जिजाऊ चौकातून त्या मोर्चाला प्रारंभ झाला. मग जिजाई चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौक, तिथून गाडगे महाराज चौक, पुढं बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा गेला आणि तिथून तो पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता. हा मोर्चा साधारण 12:30-1च्या दरम्यान जिजाऊ चौकातून सुरू झाला आणि मोर्चा सुरू होतानाच बऱ्याच दिवसांनी धाराशिव शहरात मुसळधार असा पाऊस सुरू झाला आणि हा पाऊस मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला तरी चालूच होता आणि त्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर काही वेळानं पाऊस थांबला आणि मोर्चाला मग जिल्ह्यातील विविध पक्षात असलेले दलितांचे नेते, मग त्यात रिपाईचे जिल्हाध्यक्ष काही काळ राहिलेले राजाभाऊ ओळ असतील, त्यानंतर धनंजय शिंगाडे होते, कळंबचे सुनील गायकवाड होते, उमरग्याहून कैलास शिंदे आलेले होते. असे जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळी या मोर्चात सहभागी झाली होती आणि तिथं मग मोर्चाच्या शेवटी आनंदराज आंबेडकर यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं. हे जे सुरू आहे ते कसं चुकीचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचाराची माणसांना तिलांजली देण्याचं हे कार्य सरकार करत आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. मोर्चात तरुण, वृद्ध, मध्यम वयाची माणसं, त्याचबरोबर स्त्रियाही मोठ्या संख्येनं सामील झालेल्या होत्या. भर पावसात पण पावसाची तमा न बाळगता हे मोर्चेकरी पायी जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय एवढं अंतर चालत गेले. पावसाला ते डगमगले नाही. आपण भिजून जाल, आपले कपडे भिजतील याच्याकडेही त्यांनी मोर्चेकऱ्यांनी लक्ष दिलं नव्हतं आणि त्यावरून मोर्चेकऱ्यांच्या मागासवर्गीय जातीच्या उपवर्गीकरणाला कसा विरोध आहे हेच दिसून आले. मोर्चा शांततेनं पार पडला.
धाराशिव जिल्ह्यातील अगदी लहान वयापासून संघाचं काम करत आलेले आणि पुढं भाजपचं जिल्हाध्यक्ष, त्यानंतर कोर्टात तिथल्या बारचं सगळं हे करण्यात वाकबवर असलेले आणि महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट मिलिंद पाटील एका वर्षभरापूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यामुळं त्यांना सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर आणि तेथून मग मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षभरात त्यांच्यावर उपचारच सुरू आहेत, परंतु अद्याप म्हणावी तशी त्यांची प्रकृती सुधारलेली नाही. ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी उद्या बुधवारी 29 जुलै रोजी धाराशिव शहरात आनंदास मंदिराच्या प्रांगणात 13 तास नामजप यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या नामजप यज्ञात नागरिकांनी सामील व्हावं असं आव्हान आनंदास मंदिराची जी व्यवस्थापन कमिटी आहे त्या कमिटीनं केलेलं आहे. ॲडव्होकेट मिलिंद पाटील सुमित भाषी सर्वांना समजून उमजून घेणारे नेते म्हणून सर्व जिल्हाभर ओळखले जातात आणि अशा अजातशत्रू नेत्याला अचानक झालेला हा ब्रेन स्ट्रोक आजार, त्यातून ते लवकरच त्यांची प्रकृती सुधारावी, परत ते सामाजिक कार्यात त्यांनी भाग घ्यावा, आपल्या पक्षाचंही काम करावं अशीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे आणि आम्ही तीच अपेक्षा करतो. कर्जमाफी सरकारनं जाहीर केली आणि कोणाकोणाचं कर्ज माफ झालं या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आता या याद्या परिपूर्ण नाही असं लोक तक्रारी करू लागले असून कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी पण ही याद्या संपूर्ण नाहीत, अजूनही यादी येणार आहेत असं आज माध्यमांशी बोलताना सांगितलं. आणि त्याचबरोबर ज्यांना ही कर्जमाफी देण्यात आली आहे त्यांना नो ड्यूज सर्टिफिकेट पण देण्याची व्यवस्था सरकार करणार असल्याची पण त्यांनी माहिती दिलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात ही अनेक शेतकरी कर्जमाफीच्या आकड्याबाबत, त्या यादीबाबत तक्रारी करत आहेत. एका शेतकऱ्यानं धाराशिवच्या माध्यमांशी बोलताना आपलं 1.5 लाख कर्ज होतं, पण आपल्याला 98,000चीच कर्जमाफी आल्याची तक्रार केली आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत ते महसूल यंत्रणेकडे देतील. त्यानंतर त्यात काही फरक आहे, कर्ज कमी म्हणजे जास्त माफी कमी आली आहे का, नावात काही बदल आला आहे का, याचं आता थोड्याच दिवसात ते काम पडताळणीचं आणि दुरुस्तीचं काम सुरू होईल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.